नमस्कार, मी डॉक्टर पारुल दिवाण कुलकर्णी. मी एक पीडियाट्रिक स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे. या सदरात आपण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर या कंडिशनबद्दल जाणून घेणार आहोत. 2 एप्रिल हा ऑटिझम जागरूकता दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. सो ऑटिझम म्हणजे नेमकं काय? ऑटिझम ही मेंदूच्या विकासाशी निगडित असलेली एक स्थिती आहे. ऑटिझम हा आजार म्हणून आता मानला जात नाही. ऑटिझम हा पर्सनॅलिटीचा एक प्रकार मानला जातो. ऑटिझम असलेल्या व्यक्तींना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे किंवा इतर लोकांशी संवाद साधणे, सोशल इंटरॅक्शन किंवा दैनंदिन जीवनातले बदल हँडल करायला पण अवघड जातं. ऑटिझमचे प्रमाण बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्ती आढळले जाते आणि ऑटिझमची तीव्रता ही व्यक्तीनुरूप बदलत असते. योग्य वेळी डायग्नोसिस होऊन ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपीच्या सहाय्याने ऑटिझम असलेल्या व्यक्ती या समाजात नॉर्मल पद्धतीने वावरू शकतात व त्यांचे दैनंदिन जीवन न अडथळा येता जगू शकतात.